मार्गशीर्ष महिना आता संपत आलाय। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवसाचे दीपपूजन कसे करावे, शेवटच्या गुरुवारचे उद्यापन कसे करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्यात आणि पूजेदरम्यान कोणत्या चुका टाळाव्यात। तसेच शेवटी आपण ऐकणार आहोत श्री महालक्ष्मीची संपूर्ण कथा। मित्रांनो, मी एक छोटीशी विनंती करते। मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलाय। माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंटमध्ये महालक्ष्मी नमः नक्की लिहा। चला तर मग सुरू करूया। याची विधी अगदी सोपी आहे। सर्वात आधी घरातील सर्व समई, निरांजन आणि दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्या। हे दिवे पाटावर किंवा चौरंगावर मांडा। त्यामध्ये तेल किंवा तूप घालून वात लावा आणि दिवे प्रज्वलित करा। त्यानंतर दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा। नैवेद्य म्हणून गूळ, खोबरे किंवा साखर अर्पण करा। पूजेनंतर घरातील सर्वांनी दिव्यासमोर हात जोडून ही प्रार्थना म्हणावी। शुभम करोति कल्याण, आरोग्यम, धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीप ज्योतिर्नमोस्तुते। मार्गशीर्ष महिना आपल्याला संयम आणि भक्ती शिकवून जातो। आज हे दीप लावून आपण नवीन उत्साहाचे स्वागत करूया। मार्गशीर्ष महिन्यातील आजचा शेवटचा गुरुवार म्हणजेच महालक्ष्मी व्रताचे उद्यापन। हे उद्यापन कसे करावे याची माहिती आता आपण पाहूया। सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा। नेहमीप्रमाणे चौरंगावर कलश आणि देवीची विधिवत मांडणी करा। देवीला हळद, कुंकू, फुले आणि फळे अर्पण करा। त्यानंतर महालक्ष्मी व्रताची पोथी किंवा कहाणी मनापासून वाचा आणि आरती करा। उद्यापनाच्या विधीसाठी 5 किंवा 7 सुवासिनींना म्हणजेच विवाहित महिलांना आपल्या घरी हळदी कुंकुवासाठी निमंत्रित करा। त्या आल्यावर त्यांना आदराने पाटावर बसवा। त्यांची हळद कुंकू लावून पूजा करा। त्यानंतर त्यांना वाण द्या। या वाणामध्ये एक महालक्ष्मी व्रताचे पुस्तक, एक फळ, विड्याची पाने, सुपारी आणि त्यासोबत शक्य असल्यास एखादी भेटवस्तू किंवा ब्लाउज पीस द्यावा। नैवेद्यासाठी गाईच्या दुधाची खीर, शिरा किंवा पुरणपोळीचा प्रसाद करावा। आलेल्या सुवासिनींना हा प्रसाद किंवा जेवण प्रेमाने वाढावे। शेवटी देवीसमोर हात जोडून प्रार्थना करावी की हे माता लक्ष्मी, मी हे व्रत यथाशक्ती पूर्ण केले आहे। माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे। आता आपण जाणून घेऊया की मार्गशीर्ष महिन्यात आपण कोणत्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजेत जेणेकरून महालक्ष्मीचा आपल्यावर कोप होणार नाही। आपण सर्वजण आई महालक्ष्मीची किती भक्तिभावाने पूजा करतो, तिची आराधना करतो। प्रत्येक गुरुवारी, प्रत्येक शुक्रवारी आणि विशेषतः दिवाळीत आपण घर स्वच्छ करतो, रांगोळी काढतो, दिवे लावतो, गोडधोड नैवेद्य दाखवतो आणि त्या माऊलीकडे एकच प्रार्थना करतो की आई माझ्या घरात वास कर, माझ्या घरात सुख, समृद्धी, धनधान्य, शांती नांदू दे। पण बऱ्याचदा असं होतं की आपण पूजा तर खूप करतो पण त्याचं हवं तसं फळ मिळत नाही। घरात पैसा येतो पण तो टिकत नाही, घरात बरकत राहत नाही, मनात शांती लाभत नाही। याचं कारण मित्रांनो, आपल्या हातून नकळत घडणाऱ्या काही मोठ्या चुका, अशा चुका ज्या शास्त्रानुसार अत्यंत चुकीच्या मानल्या जातात। आज अध्यात्म कट्टावर आपण अशाच 7 मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या जर आपण टाळल्या तर स्वतः महालक्ष्मी आपल्या घरात वास करेल आणि तिची कृपा आपल्यावर कायम राहील। पण पुढे जाण्याआधी जर तुम्हाला आपलं अध्यात्म, आपली संस्कृती आणि अशाच काही खोल ज्ञानाच्या गोष्टी जाणून घ्यायला खरोखरच आवडत असतील तर अध्यात्म कट्टा या आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा। चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। चला आता सुरुवात करूया। पहिली आणि सर्वात मोठी चूक, अस्वच्छता। मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो। आपण फक्त देवघर आणि पूजेची जागा स्वच्छ करतो, पण आपलं संपूर्ण घर, विशेषतः घराचा मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघर, किचन जर अस्वच्छ असेल तर लक्ष्मी माऊली त्या घरात प्रवेश करत नाही। संध्याकाळच्या वेळी म्हणजे दिवे लागणीच्या वेळी जर घर अस्वच्छ असेल, पसारा पडलेला असेल तर हे लक्ष्मीला अजिबात आवडत नाही। फक्त बाह्य स्वच्छता नाही तर मनाची स्वच्छता
म्हणजे मनात कोणाबद्दलही वाईट विचार न ठेवणे हेही तितकंच महत्वाचं आहे. दुसरी चूक, घरातील कलह आणि मोठा आवाज. ज्या घरात लक्ष्मी नांदते त्या घरात शांती असते. पण या उलट ज्या घरात सतत भांडणं होतात, पती पत्नीमध्ये रोज वादविवाद होतात, लोक एकमेकांवर विनाकारण रागावतात, आरडाओरडा करतात किंवा अपशब्द वापरतात, त्या घरात लक्ष्मी एका क्षणासाठीही थांबत नाही. लक्ष्मीला गोंधळ, कर्कश आवाज, क्रोध या गोष्टी अजिबात प्रिय नाहीत. तुम्ही पूजा करत असताना जर घरात टीव्हीचा मोठा आवाज सुरू असेल किंवा तुम्ही पूजेच्या वेळी कोणावर रागावत असाल तर ती पूजा देवापर्यंत पोहोचतच नाही. तिसरी चूक, श्रीमंतीचा किंवा ज्ञानाचा गर्व. मागच्या कथेत महालक्ष्मी व्रताच्या कहाणीत आपण ऐकलं की सुरतचंद्रिका राणीने आपल्या सत्तेच्या आणि श्रीमंतीच्या गर्वात स्वतः लक्ष्मीचा, जो वृद्ध ब्राह्मण स्त्रीच्या रूपात आली होती, तिचा अपमान केला. आणि मग तिची काय अवस्था झाली हे आपण पाहिलं. पैसा आल्यावर किंवा थोडं ज्ञान आल्यावर जर तुम्ही इतरांना तुच्छ लेखत असाल, गरिबाचा अपमान करत असाल, तर लक्षात ठेवा, ती संपत्ती किंवा ते ज्ञान लक्ष्मीचा आशीर्वाद नाही, तर ती तुमची परीक्षा आहे. आणि या परीक्षेत जर तुम्ही गर्वाच्या अधीन झालात तर लक्ष्मी तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेते. चौथी चूक, पूजेतील घाई आणि अश्रद्धा. अनेक लोक पूजा हे एक काम किंवा ड्युटी म्हणून करतात. मंत्र पटपट बोलणे देवासमोर, धड उभंही न राहणे, पूजेत अजिबात मन न लागणे, फक्त उरकून टाकायचं म्हणून करणे ही एक प्रकारची अश्रद्धाच आहे. देवाला तुमच्या महागड्या वस्तूंची किंवा तासनतास केलेल्या पूजेची गरज नाहीये. त्याला फक्त तुमच्या भावाची भूक आहे. तुम्ही पूजेसाठी 5 मिनिटं द्या, पण ती पूर्ण श्रद्धेने मन लावून करा. तुमचं मन जर पूजेत नसेल तर त्या पूजेचा काहीही उपयोग होत नाही. 5वी चूक, घरातील स्त्रीचा आणि अतिथीचा अपमान. ज्या घरात स्त्रीचा, मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो वा कन्या असो, तिचा आदर होतो, तिथेच देव वास करतात. घरातील स्त्रीला जर तुम्ही मान देत नसाल, तिला त्रास देत असाल, तर तुम्ही कितीही लक्ष्मीची व्रत वैकल्य करा, ती तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. तसंच दारात आलेल्या अतिथीचा, भिकाऱ्याचा किंवा कोणत्याही गरजू माणसाचा अपमान करू नये. अतिथी देवो भव हेच आपलं शास्त्र सांगतं. 6वी चूक, दानधर्माचा अभाव, कंजूषपणा. लक्ष्मी चंचल आहे, म्हणजे ती एका जागी स्थिर राहत नाही. ती वाहत्या पाण्यासारखी आहे. जर तुम्ही पाणी एका जागी साठवून ठेवलं तर ते काही दिवसांनी खराब होतं, त्याला वास येतो. तसंच पैशाचं आहे. जो माणूस फक्त पैसा साठवतो पण कधीही दानधर्म करत नाही, गरजूंची मदत करत नाही, तो माणूस लक्ष्मीचा नाही तर अलक्ष्मीचा, दारिद्र्याचा उपासक बनतो. तुम्ही कमावलेल्या संपत्तीतील काही भाग सत्कर्मी लावणे, अन्नदान करणे, यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात तिची वृद्धी होते. 7वी आणि शेवटची चूक, पूजेची अयोग्य वेळ आणि दिशा. शास्त्रानुसार प्रत्येक पूजेची एक योग्य वेळ असते. महालक्ष्मीची पूजा विशेषतः संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी, ज्याला आपण गोधुली वेळ म्हणतो, करणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. कारण याच वेळी लक्ष्मी पृथ्वी तलावर भ्रमंतीसाठी निघते. अनेक लोक सकाळी ऑफिसच्या घाईत किंवा रात्री खूप उशिरा झोपायच्या आधी पूजा करतात, तेही ठीक आहे. पण संध्याकाळची वेळ, जेव्हा घर स्वच्छ करून दिवा लावून तुम्ही लक्ष्मी स्तोत्र किंवा आरती म्हणता, तेव्हा ती नक्की प्रसन्न होते. तसेच पूजेला बसताना आपलं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला असणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर मित्रांनो, या होत्या त्या 7 मोठ्या चुका ज्या आपण कळत नकळत करत असतो. लक्षात ठेवा, आई महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोन्या चांदीच्या ताटाची किंवा महागड्या नैवेद्याची गरज नसते. तिला फक्त हवी असते ती तुमच्या घराची आणि मनाची स्वच्छता, तुमच्या घरातील शांतता, तुमच्या मनातील श्रद्धा, इतरांबद्दल आदर आणि दानाचा निस्वार्थ भाव. या चुका आजपासूनच टाळण्याचा प्रयत्न करा आणि बघा, आई लक्ष्मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की कृपा करेल. चला आता कथेला सुरुवात करूया. ऐकावी भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य दूर होते. महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. द्वापार युगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी.
तो पराक्रमी होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरतचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलक्षणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते श्यामबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले त्या राजाच्या राजप्रासादी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करिताच खर्च करील. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरतचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीची नीट विचारपूस केली. दासीने त्या वृद्ध स्त्रीला विचारले, आजी, तुम्ही कोण, कुठून आलात, काय हवे आहे? त्यावर ती वृद्ध ब्राह्मण स्त्री, जी प्रत्यक्ष महालक्ष्मी होती, म्हणाली, मी महालक्ष्मी आहे. मी मार्गशीर्ष महिन्यातील माझ्या व्रताची माहिती देण्यासाठी आले आहे. जे कोणी हे व्रत करेल त्याचे दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन त्याला सुख संपत्ती मिळेल. वृद्धेचं ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला. म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उन्मत्त झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती राजदरबारातून निघाली. वाटेत तिला श्यामबाला भेटली. श्यामबालेला सगळी हकीकत कळली. तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजवैभवात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरतचंद्रिका यांचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांची अन्नान्न दशा झाली. एके दिवशी सुरतचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जामात राजा आहे, खूप श्रीमंत आहे. त्यांच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला सहाय्य करील. त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला. नानापरीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. सुरतचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता. काही दिवसांनी सुरतचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सुरतचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजा ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सुरतचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता. म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला. परंतु आईवर न रागावता ती तेथून निघाली. निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले.
त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडं मीठ वाढले. मीठ घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. श्यामबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल. सकळ मनोरथ पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पूर्वितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मीची कथा. गुरुवारची कहाणी. सुफळ संपूर्ण. जर तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या, आपल्या देवांच्या अशा अद्भुत कथा ऐकायला खरोखरच आवडत असतील तर मराठी कथा प्रवाह या आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही अशी एकही कथा चुकवणार नाही. जर तुम्हाला माझे हे प्रामाणिक प्रयत्न मनापासून आवडले असतील आणि ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि लाईक माझ्यासाठी फक्त एक आकडा नाही, तर ती माझ्या कष्टाची पावती आहे. तुमची साथ अशीच पाठीशी राहू द्या. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहितीसह. जर तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या, आपल्या देवांच्या अशा अद्भुत कथा ऐकायला खरोखरच आवडत असतील या आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा. चॅनलला आताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही अशी एकही कथा चुकवणार नाही.